या आधीच्या स्टँडर्ड्समध्ये बघितलेले आहेत. केमिकल चेंज, फिजिकल चेंज हे सगळं काही आपण आधीपासूनच स्टडी करत आलेलो आहोत. मग यामध्ये आपल्याला काय बघायचं आहे तर केमिकल रिॲक्शन्स. त्याचबरोबर रूल्स ऑफ रायटिंग केमिकल रिॲक्शन्स. केमिकल रिॲक्शन लिहिण्याचे काही रूल्स आहेत. आपण याआधी पण खूप सारे केमिकल रिॲक्शन्सचा स्टडी केलेला आहे, पण त्याच्यामध्ये काही सिम्बॉल्स आहेत. जसं की आपण एखाद्या केमिकल फॉर्म्युल्याच्या खाली एस लिहितो, मग एस का लिहितो किंवा जी का लिहितो किंवा ब्रॅकेटमध्ये एल का लिहितो. तर हे जे काही सिम्बॉल्स आहेत तर ते कुठे लिहायचे, कधी लिहायचे किंवा त्याचा अर्थ काय आहे, हे सगळं आपण रूल्स ऑफ रायटिंग केमिकल रिॲक्शन्समध्ये बघणार आहोत. त्याच्यानंतर बॅलन्सिंग अ केमिकल इक्वेशन. केमिकल इक्वेशन बॅलन्स करायचं असतं. बॅलन्स करायचं असतं म्हणजे काय करायचं असतं तर केमिकल इक्वेशन्स जेव्हा आपण लिहितो तेव्हा राईट हँड साईडला काय असतात, प्रोडक्ट्स असतात आणि लेफ्ट हँड साईडला रिॲक्टन्स असतात. मग रिॲक्टन्समध्ये जेवढे मॉलिक्युल्स आहेत, जेवढे नंबर ऑफ मॉलिक्युल्स आहेत तेवढेच नंबर ऑफ मॉलिक्युल्स जेव्हा राईट हँड साईडला प्रोडक्टमध्ये असतील तेव्हा ते इक्वेशन बॅलन्स असेल. आणि जर नंबर ऑफ मॉलिक्युल्स सेम नसतील किंवा इक्वल नसतील तर ते जे इक्वेशन आहे तर ते अनबॅलन्स्ड असणार. मग अनबॅलन्स्ड इक्वेशनला बॅलन्स कसं करायचं हे पण आपण या पाठामध्ये बघणार आहोत. टाईप्स ऑफ केमिकल रिॲक्शन्स. केमिकल रिॲक्शनचे काही टाईप्स आहेत जे नंबर ऑफ रिॲक्टन्स आणि नंबर ऑफ प्रोडक्ट्सवरून डिटरमाइन केले जातात किंवा नेचरवरून डिटरमाइन केले जातात. मग ते कोणते टाईप्स आहेत ते आपण बघणार आहोत. त्याआधी इथे कॅन यू रिकॉल म्हणून एक छोटंसं 2 प्रश्नांचं एक छोटंसं पॅराग्राफ आहे. 2-3 प्रश्न आहेत ते आपण बघूया. व्हॉट आर द टाईप्स ऑफ मॉलिक्युल्स ऑफ एलिमेंट्स अँड कंपाऊंड्स. टाईप्स ऑफ मॉलिक्युल्स ऑफ एलिमेंट्स काय आहेत हे आपण ऑलरेडी बघितलं आहे की मेटल्स आहेत, नॉन मेटल्स आहेत आणि मेटलॉइड्स आहेत. आणि कंपाऊंड्स म्हणजे काय तर कंपाऊंड्स म्हणजे ज्यावेळी 2 किंवा 2पेक्षा जास्त एलिमेंट्स कंबाईन होतात. कंबाईन होतात पण ते फिक्स प्रपोर्शनमध्ये असतात. त्याचं प्रपोर्शन फिक्स असतं तर तेव्हा त्याच्यापासून कंपाऊंड तयार होतं. तर अशा प्रकारे हा आहे पहिला प्रश्न. मीन बाय व्हॅलेन्सी ऑफ एलिमेंट. एलिमेंटची व्हॅलेन्सी म्हणजे काय तर जे या आधीच्या पाठामध्ये पण आपण बघितलेलं आहे की नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स. एखाद्या ॲटमकडे जेवढे इलेक्ट्रॉन्स आहेत तर तेवढे इलेक्ट्रॉन्स एकतर ते देतं किंवा घेतं. त्याला देत असताना आणि घेत असताना ते एकतर आयोनिक बॉन्ड फॉर्म करतं. सो त्याला आपण म्हणतो व्हॅलेन्सी ऑफ एन एलिमेंट. म्हणजेच द कॅपॅसिटी ऑफ एन एलिमेंट टू कंबाईन इज कॉल्ड व्हॅलेन्सी ऑफ एन एलिमेंट. What is the requirement for writing molecular formula of different compounds and how are the molecular formula of the compound written? मोलिक्युलर फॉर्म्युला लिहित असताना आपण आधी सिम्बॉल लिहितो. एखादा एलिमेंट जर असेल तर त्याचा आधी आपण सिम्बॉल लिहितो. एखाद्या कंपाऊंडमध्ये कोणते एलिमेंट्स आहेत तर त्या एलिमेंट्सच्या आधी आपण सिम्बॉल लिहितो. त्याच्यानंतर त्याचं बेसिक रेडिकल जे आहे, बेसिक असेल किंवा ॲसिडिक रेडिकल असेल तर ते लिहितो आपण. त्याच्यानंतर त्याची व्हॅलेन्सी आपण लिहितो आणि मग त्याचं क्रॉस मल्टिप्लिकेशन करतो आणि मग जो मिळेल तो असणार आहे फॉर्म्युला. तर अशा प्रकारे आपण केमिकल कंपाऊंड्स लिहित असतो, केमिकल कंपाऊंडचे फॉर्म्युला लिहित असतो. In earlier standards, we have seen how compounds are formed by chemical combination of elements. याआधी आपण बघितलेलं आहे की केमिकल कॉम्बिनेशन, जेव्हा एलिमेंट्सचं केमिकल कॉम्बिनेशन होतं तेव्हा कशा प्रकारे कंपाऊंड्स फॉर्म होतात. We have also learned that the driving force behind formation of a chemical bond is to attain an electronic configuration with a complete octet. आपण हे पण शिकलेलो आहोत की जेव्हा एखादं बॉन्ड तयार व्हायचं असेल, म्हणजे जेव्हा एखादं केमिकल बॉन्ड तयार होतं तर तेव्हा तिथे जे इलेक्ट्रॉनिक कन्फिगरेशन आहे त्याच्यानुसार ऑक्टेट कंप्लीट होण्यासाठी मग इलेक्ट्रॉन दिले जातात किंवा घेतले जातात. द ॲटम्स अटेन अ कंप्लीट ऑक्टेट बाय गिविंग, टेकिंग और शेअरिंग ऑफ इलेक्ट्रॉन्स विथ इच अदर. मग ते जे ऑक्टेट आहे जे आपल्याला तयार करायचं आहे, त्या एलिमेंटला तयार करायचं आहे, तर ते ऑक्टेट तयार करण्यासाठी एकतर ते इलेक्ट्रॉन्स देणार किंवा घेणार किंवा शेअर करणार. मग जर ते देणार किंवा घेणार असतील तर त्यापासून आयोनिक बॉन्ड तयार होतो आणि जर ते शेअर करणार असतील तर त्यापासून कोव्हॅलंट बॉन्ड तयार होतो. तर अशा प्रकारे एकमेकांमध्ये ते शेअर करतात किंवा देतात किंवा घेतात आणि आपलं ऑक्टेट कंप्लीट करतात आणि स्टेबल बनतात. त्याच्यानंतर आहे केमिकल रिॲक्शन. Some of the scientists of the 18th and 19th century carried out fundamental experiments on chemical reactions. 18व्या आणि 19व्या शतकामधले जे शास्त्रज्ञ आहेत तर त्यांनी काही फंडामेंटल एक्सपेरिमेंट्स केले होते केमिकल रिॲक्शन्सवरती आणि फंडामेंटल एक्सपेरिमेंट्स करून केमिकल रिॲक्शन्स बनवले होते किंवा तयार केले होते. They proved from their experiments that during chemical reactions कंपोजिशन ऑफ द मॅटर चेंजेस. त्यांनी हे प्रूव्ह केलं होतं की केमिकल रिॲक्शन घडून येत असताना मॅटरचं जे कंपोजिशन आहे तर ते चेंज होतं. अँड
दॅट चेंज रिमेन्स परमनंट, आणि जो काही चेंज त्याच्यामध्ये होईल तर तो परमनंट होणार आहे. जसं की आपण बेसिक एक्झाम्पल घेऊया की दुधापासून दही तयार होतं. सो दुधापासून दही तयार होतं हा केमिकल चेंज आहे. दुधापासून दही तयार होताना त्याचं कंपोजिशन चेंज होणार आहे. जेव्हा दही तयार होणार तर त्याचं कंपोजिशन दुधापेक्षा वेगळं असणार आहे. त्याचबरोबर तो जो चेंज आहे, दुधापासून दही झाले ते आता दहीच राहणार आहे. परत त्या दह्यापासून आपण दूध नाही तयार करू शकत. मग हा चेंज कसा आहे, परमनंट चेंज आहे. त्याच्यानंतर पुढे सांगितलेलं आहे ड्युरिंग फिजिकल चेंज ओनली द स्टेट ऑफ मॅटर चेंजेस अँड धिस चेंज इज ऑफन टेम्पररी इन नेचर. पण जेव्हा फिजिकल चेंज घडून येतं म्हणजे केमिकल चेंज घडून येतं तेव्हा काय होतं तर मॅटर ऑफ कंपोजिशन चेंज होतं, आणि तो जो चेंज घडून आलेला आहे केमिकल चेंज तर तो परमनंट राहतो. जसं की आपण दूध आणि दहीचं उदाहरण घेतलं की दुधापासून दही तयार झालं तर ते दहीच राहतं. परत त्याच्यापासून आपण दूध नाही तयार करू शकत. पण जर फिजिकल चेंज असेल तर तो त्याच्यामध्ये फक्त मॅटरचे जे स्टेट आहे तर ते चेंज होऊ शकतं, आणि त्याचबरोबर तो जो चेंज आहे फिजिकल चेंज जो आहे तर तो टेम्पररी आहे, तो परमनंट नाही आहे. म्हणजे ज्याप्रमाणे केमिकल चेंज परमनंट आहे त्याप्रमाणे फिजिकल चेंज हा परमनंट नाही आहे. मग फिजिकल चेंजमध्ये आपण जर घेतलं तर इव्हॅपोरेशन ऑफ वॉटर, पाण्याचं बाष्पीभवन होणं. मग पाण्याचं बाष्पीभवन होतं त्याच्यामध्ये काय होतं तर पाणी लिक्विड स्टेटमध्ये आहे. बाष्पीभवन म्हणजे गॅसियस स्टेट, म्हणजे लिक्विड टू गॅसियस स्टेट ऑफ मॅटर चेंज झाला आहे. त्याचबरोबर त्याच्यामध्ये जेव्हा लिक्विड टू गॅसियस होणार तर परत आपण वॉटर वेपरचं परत वॉटर पण तयार होऊ शकतं. मग याच्यामध्ये हा चेंज कसा आहे, टेम्पररी आहे, म्हणजे परमनंट नाही आहे. परत आपण पाण्याचं बाष्पीभवन करू शकतो. बाष्पीभवनाचं परत आपण पाणी पण तयार करू शकतो. ओके, तर अशा प्रकारे हा चेंज टेम्पररी आहे, परमनंट नाही आहे. त्याच्यानंतर खाली आपल्याला एक चार्ट दिलेला आहे. आयडेंटिफाय फिजिकल अँड केमिकल चेंजेस फ्रॉम द फिनॉमिना गिवन इन द फॉलोविंग टेबल. आपल्याला या टेबलमध्ये काही घटना दिलेल्या आहेत तर त्याच्या अनुसार आपल्याला चेंज कोणता आहे, फिजिकल आहे चेंज की केमिकल चेंज आहे ते ओळखते. की ट्रान्सफॉर्मेशन ऑफ आईस इंटू वॉटर, तर आईसचं ट्रान्सफॉर्मेशन वॉटरमध्ये होतं आहे म्हणजे बर्फाचं पाण्यामध्ये रूपांतर होतं आहे. तर बर्फाचं पाण्यामध्ये रूपांतर होतं आहे तर याच्यामध्ये फक्त स्टेट ऑफ चेंज इन स्टेट आहे. फक्त या ठिकाणी स्टेट चेंज होते कारण आईस सॉलिड असणार आहे, वॉटर लिक्विड असणार आहे. म्हणजे या ठिकाणी सॉलिडमधून लिक्विडमध्ये ट्रान्सफॉर्मेशन होते म्हणजे हा कसला चेंज आहे, फिजिकल चेंज आहे. ओके, या ठिकाणी कोणत्याही प्रकारची केमिकल रिॲक्शन वगैरे काही घडून येत नाही आहे. आणि अजून एक आहे की हा चेंज कसा आहे, रिव्हर्सिबल आहे. म्हणजे हा चेंज कसा आहे, टेम्पररी आहे. हा आपण परत परत घडवून आणू शकतो आणि हा तात्पुरता चेंज आहे. आता याच पाण्याला जर आपण परत थंड करायला ठेवलं, परत फ्रीजमध्ये ठेवलं तर परत त्याचं आईस होऊ शकतं. ओके, सो हा कसा आहे, फिजिकल चेंज आहे. त्याच्यानंतर सेकंड आहे कुकिंग ऑफ फूड. कुकिंग ऑफ फूड आपण जेवण बनवतो तर जेवण बनवणे हे केमिकल चेंज आहे. कारण जेव्हा आपण एखादा पदार्थ बनवतो तर तेव्हा त्याच्यामध्ये खूप सारे रिॲक्शन्स घडून येत असतात, त्याच्यामुळे तो केमिकल चेंज आहे. रायपनिंग अ फ्रूट, एखादं फळ पिकणं. आता सपोज की आपण कैरी जर घेतली तर कैरीचं आंब्यामध्ये रूपांतर होतं तर तेव्हा पण तिथे खूप प्रकारचे केमिकल चेंजेस घडून येतात. त्याचा कलर पण चेंज होतो. कैरी ग्रीन कलरची असते, जेव्हा आंबा तयार होणार तेव्हा तो जरा ऑरेंज येलो अशा कलरचा असतो, ऑरेंज येलो असा. सो त्याच्यामुळे या ठिकाणी केमिकल चेंज घडून येते, म्हणून हा काय आहे, केमिकल चेंज आहे. मिल्क टर्न इंटू कर्ड, मिल्क म्हणजे जे दूध आहे तर त्याचं रूपांतर दहीमध्ये होतं आहे. तर दूध दहीमध्ये जेव्हा रूपांतरित होणार तर हा केमिकल चेंज आहे. ओके, सो या ठिकाणी आहे केमिकल चेंज. आणि एकदा दुधाचं दह्यामध्ये रूपांतर झालं की परत आपण त्या दह्यापासून दूध नाही तयार करू शकत, त्याच्यामुळे हा कोणता चेंज आहे, केमिकल चेंजेस आहे. इव्हॅपोरेशन ऑफ वॉटर, वॉटरचं इव्हॅपोरेशन होणं म्हणजे पाण्याचं बाष्पीभवन होणं. पाण्याचं बाष्पीभवन होणं हा कसा चेंज आहे, फिजिकल चेंज आहे. कारण या ठिकाणी फक्त पाणी जे लिक्विड स्टेटमध्ये आहे त्याचं बाष्पीभवन म्हणजे गॅसियस स्टेटमध्ये रूपांतर होतं आहे, त्याच्यामुळे ह्याच्यामध्ये फक्त चेंज इन स्टेट आहे. सो हे फिजिकल चेंज आहे. डायजेशन ऑफ फूड इन स्टमक, आपल्या पोटामध्ये खाल्लेल्या अन्नाचं डायजेशन होतं तर हा कसा आहे, केमिकल चेंज आहे. कारण डायजेशन होत असताना त्याच्यामध्ये खूप सारे एन्झाईम्स मिक्स होतात आणि केमिकल रिॲक्शन घडून येतात. ओके, त्याच्यामुळे हा केमिकल चेंज आहे. साईज रिडक्शन ऑफ नेफ्थाला बॉल्स एक्सपोज टू एअर. नेफ्थाला बॉल्स तुम्ही बघितले असतील, ज्याला आपण डांबर गोळ्या म्हणतो. तर डांबर गोळ्या जेव्हा म्हणजे कालांतराने त्याच्यामधले जे पार्टिकल असतात ते एअरमध्ये मिक्स होतात आणि त्या बॉलची साईज कमी होते. सो हे पण याच्यामध्ये कुठली रिॲक्शन नाही घडून येते. सो हा कोणता आहे, फिजिकल चेंज आहे. त्याच्यानंतर स्ट्रेनिंग ऑफ शहाबादी और कडप्पा टाईल बाय लेमन ज्यूस, तर हा केमिकल चेंज आहे कारण त्याच्यामध्ये केमिकल रिॲक्शन होत असते. ब्रेकिंग ऑफ अ ग्लास ऑब्जेक्ट ऑन फॉलिंग फ्रॉम अ हाईट, खूप उंचावरून एखादं काचेचं भांडं जर पडलं तर ते फुटतं, तर हे काय आहे, फिजिकल चेंज आहे. कारण याच्यामध्ये कुठलाही केमिकल चेंज घडून येत नाही आहे. सहज आहे, काचेचं भांडं वरून पडलं तर फुटणारच आहे कारण काच ब्रिटल असते. ओके, त्याच्यामुळे हे काय आहे, फिजिकल चेंज आहे. तर अशा प्रकारे आपण हा टेबल सॉल्व केलेला आहे. आता खाली आपल्याला
एक प्रयोग सांगितलेला आहे जो आपण करून तर पाहू नाही शकणार, फक्त आपण रीड करूया आणि आय होप की मी सांगितल्यानंतर तुम्हाला ते समजेल. बघूया, आपण ट्राय करूया. तर या ठिकाणी ॲपॅरेटस घ्यायचे आहेत: थर्मामीटर, इव्हॅपोरेटिंग डिश, ट्रायपॉड स्टँड, फनेल आणि बन्सन बर्नर. तर हे काही ॲपॅरेटस आहेत. आणि केमिकल्स घ्यायचे आहेत: लाईमस्टोन पावडर, कॉपर सल्फेट, कॅल्शियम क्लोराईड, पोटॅशियम क्रोमेट, झिंक डस्ट, सोडियम कार्बोनेट आणि या ठिकाणी फॅथॅलिक एनहायड्रेट. हे सगळे केमिकल्स आपल्याला घ्यायचे आहेत. प्रोसिजर आहे की कॅरी आउट द ॲक्टिव्हिटीज 1 to 5. आपल्याला या ठिकाणी 5 ॲक्टिव्हिटीज करायच्या आहेत. तर 5 ॲक्टिव्हिटीज आपल्याला 1 by 1 करायच्या आहेत आणि त्यांच्यामध्ये जे काही चेंजेस होतील ते आपल्याला या ठिकाणी एक टेबल दिलेला आहे त्याच्यामध्ये रेकॉर्ड करून ठेवायचे आहेत. जसे की त्या ॲक्टिव्हिटीज केल्यानंतर किंवा त्या रिॲक्शन्स केल्यानंतर कलरमध्ये काही चेंज होतो आहे का, गॅस रिलीज होतो आहे का, टेम्परेचरमध्ये काही बदल होतो आहे का, किंवा त्या रिॲक्शनचं नेचर काय आहे, केमिकल रिॲक्शन आहे की फिजिकल चेंज आहे. तर हे सगळं आपल्याला बघायचं आहे. आता इथे आपण ते ॲक्च्युअल नाही करणार आहोत, बट आपण जस्ट रीड करूया. तुम्ही तुमच्या स्कूलच्या लॅबोरेटरीमध्ये हे सगळं करू शकता. फर्स्ट ॲक्टिव्हिटी आहे की टेक अ स्पूनफुल ऑफ लाईमस्टोन पावडर इन अन इव्हॅपोरेटिंग डिश, हीट इट स्ट्रॉंगली ऑन अ हाय ब्ल्यू फ्लेम. तर या ठिकाणी आपल्याला लाईमस्टोन घ्यायचं आहे. लाईमस्टोन म्हणजे तुम्हाला माहिती आहे कॅल्शियम कार्बोनेट, CaCO3. ओके, सो कॅल्शियम कार्बोनेट घ्यायचं आहे जे आपल्याला इव्हॅपोरेटिंग डिशमध्ये त्याला ठेवायचं आहे आणि हीट करायचं आहे. म्हणजे खालून त्याला आपल्याला उष्णता द्यायची आहे. मग जेव्हा आपण CaCO3ला हीट देणार तेव्हा ते याच्यामधला जो याच्यामधून जो Ca आहे म्हणजे जे कॅल्शियम आहे आणि ऑक्सिजन, तर हे एकत्र रिलीज होणार आणि याच्यानंतर CO2 म्हणजेच कार्बन डायऑक्साईड गॅस जो आहे तर तो रिलीज होणार. म्हणजे त्याला आपण असं रिलीज होणार तर आपण असं एक ॲरो दाखवतो पॉइंटिंग टुवर्ड्स अपवर्ड. ओके, तर या ठिकाणी जेव्हा CaCO3ला जेव्हा आपण हीट देणार तर तेव्हा त्यापासून CaO म्हणजेच या ठिकाणी कॅल्शियम ऑक्साईड प्लस कार्बन डायऑक्साईड बाहेर पडणार आहे. ओके, त्याच्यानंतर आता आपण हा जो टेबल आहे तर तो फिल करूया. तर जेव्हा ही रिॲक्शन होणार तेव्हा कलरमध्ये कोणताही चेंज नाही होणार आहे. तुम्ही ही रिॲक्शन जर तुम्हाला आता स्कूलमध्ये करणं शक्य नाहीच आहे, सो तुम्ही यूट्यूबवरती जाऊन सर्च करू शकता. या ठिकाणी रिलीज होणार आहे का गॅस, तर रिलीज होणार आहे कारण CO2 रिलीज होतो आहे, कार्बन डायऑक्साईड रिलीज होतो आहे. चेंज इन टेम्परेचर, तर कोणत्याही प्रकारचं टेम्परेचर या ठिकाणी चेंज नाही होणार आहे. त्याच्यानंतर नेचर ऑफ चेंज केमिकल आहे. ओके, सो तुम्ही ते केमिकल पूर्ण लिहा. मी फक्त सी लिहिते, C.C. ओके, त्याच्यानंतर आपण पाहूया नेक्स्ट आहे ॲड झिंक डस्ट म्हणजे Zn डस्ट इंटू द कॉपर सल्फेट CuSO4 सोल्युशन. तर या ठिकाणी आपल्याला झिंक ॲड करायचं आहे कॉपर सल्फेट म्हणजे CuSO4मध्ये. सो CuSO4मध्ये जेव्हा आपण झिंक डस्ट ॲड करणार तर तेव्हा आपल्याला मिळणार आहे Cu प्लस ZnSO4 म्हणजे कॉपर प्लस झिंक सल्फेट. ओके, जेव्हा आपण कॉपर सल्फेटमध्ये झिंक डस्ट ॲड करणार तेव्हा आपल्याला कॉपर प्लस झिंक सल्फेट मिळणार आहे. सो आता ही जी रिॲक्शन आहे तर त्याच्यामध्ये काय चेंजेस झालेले आहेत ते आपण बघूया. तर एकतर या ठिकाणी कलरमध्ये चेंज झाला आहे कारण हे जे सोल्युशन आहे म्हणजे जेव्हा आपण कॉपर सल्फेटमध्ये झिंक डस्ट ॲड करणार तर तेव्हा जे Cu प्लस ZnSO4 तयार होणार आहे तर ते कलरलेस असणार आहे. म्हणजे त्याला कोणताही कलर नसणार आहे, तर तुम्ही ते कलरलेस लिहा. ओके, त्याच्यानंतर गॅस रिलीज होतो आहे का, तर या ठिकाणी कोणत्याही प्रकारचं गॅस रिलीज नाही होत आहे. त्याच्यानंतर पुढे आहे टेम्परेचरमध्ये चेंज होतो आहे का, तर या ठिकाणी टेम्परेचर वाढणार आहे. ओके, म्हणजे टेम्परेचर इन्क्रीज होणार आहे. तुम्ही या ठिकाणी इन्क्रीज लिहा. ओके, ॲक्च्युली इथे मला लिहिता येत नाही आहे बट तुम्ही ते इन्क्रीज लिहा. त्याच्यानंतर चेंज कोणता आहे तर हा पण केमिकल चेंज आहे. सो या ठिकाणी आपण लिहिणार आहोत केमिकल चेंज. त्याच्यानंतर पुढे आपल्याला नेक्स्ट रिॲक्शन बघायची आहे. नेक्स्ट ॲक्टिव्हिटी आहे 3rd नंबरची ॲड पोटॅशियम क्रोमेट म्हणजेच KrCrO4 सोल्युशन टू बॅरियम सल्फेट म्हणजे BaSO4 सोल्युशन. म्हणजे या ठिकाणी आपल्याला काय करायचं आहे तर BaSO4 म्हणजे बॅरियम सल्फेटचं जे सोल्युशन आहे त्याच्यामध्ये आपल्याला पोटॅशियम क्रोमेट ॲड करायचं आहे म्हणजे KrCrO4 आपल्याला ॲड करायचं आहे. ओके, आता जेव्हा आपण बॅरियम सल्फेटमध्ये पोटॅशियम क्रोमेट ॲड करणार तर या ठिकाणी पण सेम डिस्प्लेसमेंट रिॲक्शन होणार आहे. डिस्प्लेसमेंट रिॲक्शन आपण याच पाठामध्ये बघणार आहोत. म्हणजेच या ठिकाणी काय होणार आहे तर हा जो पोटॅशियम
पोटॅशियम सल्फेट या ठिकाणी तयार होणार आहे, पोटॅशियम सल्फेट प्लस आणि हे जे आहे बॅरियम क्रोमाइट. ओके, इथे Cr आहे. म्हणजे या ठिकाणी जेव्हा बॅरियम सल्फेटमध्ये आपण पोटॅशियम क्रोमेट ॲड करणार तेव्हा पोटॅशियम सल्फेट प्लस बॅरियम क्रोमेट तयार होणार आहे. ओके, तर अशा प्रकारे ही रिॲक्शन आहे. ही रिॲक्शन डिस्प्लेसमेंट रिॲक्शन आहे जी आपण या पाठामध्ये बघणार आहोत. आता ही रिॲक्शन होत असताना यामध्ये कलर चेंज होणार आहे. कलर जो आहे तर तो येलो असणार आहे, येलो चेंज होणार आहे. त्याच्यानंतर गॅस कोणत्या प्रकारचा रिलीज होत नाही, आताच आपण बघितलं कोणता गॅस या ठिकाणी रिलीज होत नाही आहे. टेम्परेचरमध्ये पण कोणताच चेंज येणार नाही आहे आणि हा चेंज केमिकल चेंज आहे. ओके, त्याच्यानंतर पुढे आहे फोर्थ ॲक्टिव्हिटी, ॲड सोडियम कार्बोनेट. सोडियम कार्बोनेट म्हणजे Na2CO3 सोल्युशन टू द कॅल्शियम क्लोराईड CaCl2 सोल्युशन. तर या ठिकाणी आपल्याला CaCl2च्या सोल्युशनमध्ये Na2CO3 म्हणजेच सोडियम कार्बोनेट ॲड करायचं आहे. आणि जेव्हा आपण हे ॲड करणार तेव्हा या ठिकाणी पण सेम 2 NaCl प्लस CaCO3 मिळणार आहे. ओके, CaCO3 आहे या ठिकाणी. तर अशा प्रकारे ही रिॲक्शन घेतली जाणार आहे. याच्यामध्ये कोणत्याही प्रकारचा गॅस रिलीज होत नाही आहे. तर याच्यामध्ये कलर चेंज होणार आहे व्हाईटमध्ये, तुम्ही इथे लिहा व्हाईट. ओके, गॅस रिलीज होणार नाही आहे याच्यामध्ये. त्याचबरोबर टेम्परेचर, तर टेम्परेचर या ठिकाणी कमी होणार आहे, सो तुम्ही डिक्रीज लिहा. त्याच्यानंतर इथे हा कोणता चेंज आहे, केमिकल चेंज आहे. त्याच्यानंतर आता आपण नेक्स्ट पाहूया. नेक्स्टमध्ये आहे तर या ठिकाणी फिफ्थ ॲक्टिव्हिटी आता आपण पाहतोय, टेक फॅथॅलिक अनहायड्राइड इन द इव्हॅपोरेटिंग डिश. या ठिकाणी ही जी इव्हॅपोरेटिंग डिश आहे तर या इव्हॅपोरेटिंग डिशमध्ये आपल्याला काय घ्यायचं आहे, फॅथॅलिक अनहायड्राइड घ्यायचं आहे. आता जेव्हा आपण या ठिकाणी फॅथॅलिक अनहायड्राइड घेणार या डिशमध्ये तेव्हा इव्हॅपोरेशन घडून येणार आहे. आपण आधी ॲक्टिव्हिटी वाचूया. क्लोज द एंड ऑफ द स्टेम ऑफ अ फनेल विथ अ कॉटन प्लग. कीप दिस फनेल inverted on the evaporating dish. Heat the evaporating dish on a tripod. Stand slowly on a low flame. What did you observe in the funnel during heating? तर या ठिकाणी तुम्ही काय ऑब्झर्व कराल, तर एकतर या ठिकाणी जे फॅथॅलिन अनहायड्राइड आहे तर याच्यामध्ये रिॲक्शन घडून येणार आहे आणि त्या ठिकाणी कोणत्याही प्रकारचा कलर चेंज नसणार आहे आणि या ठिकाणी मात्र गॅस रिलीज होणार आहे. त्याचबरोबर टेम्परेचरमध्ये कुठलाच चेंज नसणार आहे आणि हा जो चेंज आहे तर हा फिजिकल चेंज आहे. ओके, कारण या ठिकाणी फक्त इव्हॅपोरेशन घडून येते, कोणत्याही प्रकारच्या केमिकल रिॲक्शन्स नाही घडून येत आहेत. सो हा कोणता चेंज आहे, फिजिकल चेंज आहे. तर अशा प्रकारे आपण हा टेबल बघितलेला आहे. आता आपण पाहूया पुढे. अ फिजिकल चेंज टेक्स प्लेस ड्यू टू चेंज इन द पॅरामीटर्स सच ॲज टेम्परेचर, प्रेशर एक्सेट्रा. फिजिकल चेंज कशामुळे होतं, तर टेम्परेचर, प्रेशर चेंज झाल्यामुळे होतं. जसे की आपण बघितलं इव्हॅपोरेटिंग ऑफ वॉटर. सो पाण्याचं इव्हॅपोरेशन का होतं, तर जेव्हा पाण्याला हीट मिळणार म्हणजे टेम्परेचरमध्ये वाढ होणार तेव्हाच त्याचं बाष्प होणार आहे, वेपर तयार होणार आहे. सो अशा प्रकारे इव्हॅपोरेशन ऑफ वॉटर आहे फिजिकल चेंज. सो हा फिजिकल चेंज का घडून आला, तर टेम्परेचर ऑफ वॉटर इन्क्रीज झाल्यामुळे. ऑफन अ फिजिकल चेंज इज रिव्हर्सिबल. फिजिकल चेंज रिव्हर्सिबल आहे, आपण परत ते घडवून आणू शकतो. द कंपोजिशन ऑफ मॅटर रिमेन्स द सेम इन अ फिजिकल चेंज. फिजिकल चेंजमध्ये कंपोजिशन ऑफ मॅटर सेम राहतं. फॉर एक्झाम्पल जसं की आईस इज ट्रान्सफॉर्म्ड इंटू वॉटर ऑन हीटिंग अँड वॉटर इज ट्रान्सफॉर्म्ड इंटू आईस ऑन कुलिंग. जसं की आपण पाणी आईस जे आहे, बर्फ जो आहे तर तो आपण जेव्हा बर्फाला हीट देणार, बर्फाला आपण उष्णता देणार तेव्हा त्याचं ट्रान्सफॉर्मेशन पाण्यामध्ये होणार, वॉटरमध्ये होणार. आणि जेव्हा आपण वॉटरला परत कूल करणार, थंड करणार तेव्हा परत त्याचं ट्रान्सफॉर्मेशन बर्फामध्ये, आईसमध्ये होणार आहे. ऑन द कॉन्ट्रॅरी, त्याच्या उलट, इफ द कंपोजिशन ऑफ मॅटर चेंजेस ड्युरिंग अ प्रोसेस देन इट इज कॉल्ड अ केमिकल चेंज. जर एखाद्या केमिकल चेंजमध्ये कंपोजिशन ऑफ मॅटर चेंज होत असेल तर त्याला आपण केमिकल चेंज असं म्हणणार. ओके, when we call a particular process or phenomenon as a chemical change, some chemical reactions are taking place in the concerned matter. So जेव्हा आपण एखाद्या चेंजला केमिकल चेंज असं म्हणतो आहोत तेव्हा त्या ठिकाणी केमिकल रिॲक्शन्स घडून येत असतात. मग त्याच केमिकल रिॲक्शन्स आपल्याला या पाठामध्ये बघायच्या आहेत. अ केमिकल रिॲक्शन इज अ प्रोसेस इन विच सम सबस्टन्सेस undergo bond breaking and are formed into new substances by formation of new bonds. केमिकल रिॲक्शनमध्ये जे सबस्टन्सेस आहेत तर त्या सबस्टन्सेसमध्ये त्यांचे जे बॉन्ड ब्रेकिंग घडून येत असतं आणि त्याच्यापासून एक नवीनच सबस्टन्स फॉर्म होत असतो. फॉर्मेशन ऑफ न्यू बॉन्ड्स म्हणजे नवीन सबस्टन्स, नवीन बॉन्ड्स तयार होत असतात.
तर त्याच रिॲक्शनला आपण केमिकल रिॲक्शन असं म्हणतो. आणि केमिकल रिॲक्शनमध्ये जे सबस्टन्स भाग घेतात, ओके, द सबस्टन्सेस टेकिंग पार्ट इन केमिकल रिॲक्शन आर कॉल्ड रिॲक्टंट्स. जे केमिकल रिॲक्शनमध्ये सबस्टन्सेस भाग घेतात त्यांना आपण रिॲक्टंट्स म्हणतो. वेर ॲज द सबस्टन्सेस फॉर्म्ड ॲज अ रिझल्ट ऑफ अ केमिकल रिॲक्शन बाय फॉर्मिंग ऑफ न्यू बॉन्ड्स आर कॉल्ड प्रोडक्ट्स. आणि या रिॲक्टंट्सपासून केमिकल रिॲक्शन घडून आल्यानंतर जे काही नवीन सबस्टन्सेस आपल्याला मिळतात, नवीन सबस्टन्स किंवा नवीन बॉन्ड्स आपल्याला मिळतात, त्याला आपण प्रोडक्ट म्हणतो. मग जेव्हा आपण केमिकल इक्वेशन लिहितो, एखादी केमिकल रिॲक्शन केमिकल इक्वेशन आपण लिहिणार, तेव्हा जे या ठिकाणी लेफ्ट हँड साईडला असतात तर ते असतात रिॲक्टंट्स, आणि जे तयार झाल्यानंतर जे राईट हँड साईडला आपण लिहितो तर ते असतात प्रोडक्ट्स. ओके, तर सपोज की या ठिकाणी ए आणि बी, ओके, ए प्लस बी हे दोन काय आहेत, या ठिकाणी रिॲक्टंट्स आहेत. म्हणजे हे दोघं या केमिकल इक्वेशनमध्ये भाग घेत आहेत. असं ए वगैरे ए बी नावाचे कोणतेही एलिमेंट्स नाही आहेत, आपण जस्ट सपोज केलेलं आहे. आणि या ठिकाणी ए बी याच्यामध्ये जेव्हा केमिकल रिॲक्शन घडून येईल तेव्हा यापासून एक नवीनच तयार होणार आहे, एक नवीन सबस्टन्स फॉर्म होणार आहे, ज्याला आपण म्हणणार आहोत प्रोडक्ट. तर या ठिकाणी ए बी काय आहे, रिॲक्टंट्स आहेत, आणि सी आहे प्रोडक्ट. ओके, तर अशा प्रकारे आपण केमिकल रिॲक्शन लिहित असतो. त्याच्यानंतर पुढे सांगितलेलं आहे, फॉर एक्झाम्पल फॉर्मेशन ऑफ कार्बन डायऑक्साईड गॅस बाय कंबशन ऑफ कोल इन एअर इज अ केमिकल रिॲक्शन. जेव्हा केमिकल रिॲक्शन इथे आपल्याला एक्झाम्पल दिलेलं आहे की जेव्हा कार्बन डायऑक्साईड गॅस हा कोल कंबशन एअरमध्ये झाल्यानंतर काय तयार होतं, कार्बन डायऑक्साईड गॅस तयार होतो. ओके, सो हे काय आहे, केमिकल रिॲक्शन आहे. आता ही केमिकल रिॲक्शन आपण कशी लिहायची ते पुढे बघणार आहोत. त्याचबरोबर इन द रिॲक्शन, या रिॲक्शनमध्ये कोल म्हणजेच काय आहे तर कार्बन आहे, आणि एअर जे आहे तर या ठिकाणी एअरमधलं ऑक्सिजन आपण कन्सिडर करणार आहोत. सो कोल प्लस ऑक्सिजन हे काय झाले, रिॲक्टंट्स झाले. आणि जे तयार होणार आहे, काय तयार होणार आहे, कार्बन डायऑक्साईड गॅस. सो कार्बन डायऑक्साईड गॅस झालं प्रोडक्ट. आणि आता हे जे केमिकल इक्वेशन आहे तर ते आपण कसं लिहायचं नेमकं, तर ते अशा पद्धतीने इथे लिहून दाखवलेलं आहे. आता ही जी रिॲक्शन आहे तर याच्यामध्ये कार्बन आहे. ओके, कार्बन प्लस आपल्याला एअरमधलं ऑक्सिजन घ्यायचं आहे, म्हणजे O2 इज इक्वल टू काय तयार होणार आहे, CO2. आणि CO2 हा गॅस असल्यामुळे आपण इथे ॲरो लिहिणार आहोत जे अपसाईड पॉइंटेड असेल. अपसाईड पॉइंटेड ॲरो म्हणजे काय, तर तो गॅस आहे जो लिबरेट झालेला आहे. ओके, सो C म्हणजे काय आहे, कार्बन जे या ठिकाणी कोल घेतलेला आहे, प्लस एअरमधला आपण ऑक्सिजन घेतलेला आहे, आणि त्याच्यापासून नवीन प्रोडक्ट तयार झालेला आहे जो आहे CO2, आणि तो गॅस आहे म्हणून आपण अपसाईड पॉइंटेड ॲरो त्या ठिकाणी दाखवलेला आहे. त्याच्यानंतर केमिकल इक्वेशन म्हणजे काय ते आपण बघूया. लेट अस फर्स्ट लुक ॲट द केमिकल रिॲक्शन इन द ॲक्टिव्हिटी 2. ॲक्टिव्हिटी 2मध्ये जे केमिकल इक्वेशन आहे तर ते आधी आपण या ठिकाणी घेऊया. ॲक्टिव्हिटी जी मी सांगितली होती तुम्ही करू शकता, तर त्या ॲक्टिव्हिटी तुम्ही केली असेल, वाचली असेल. तर या ठिकाणी आहे इन द ॲक्टिव्हिटी 2मध्ये अ कलरलेस सोल्युशन ऑफ झिंक सल्फेटचं कलरलेस म्हणजे ज्याला कलर नाही असं सोल्युशन इज फॉर्म्ड ऑन ॲडिशन ऑफ झिंक डस्ट टू द ब्ल्यू सोल्युशन ऑफ कॉपर सल्फेट. जेव्हा कॉपर सल्फेट सोल्युशनमध्ये आपण झिंक डस्ट ॲड करणार तर त्यापासून जे प्रोडक्ट आहे तर ते झिंक सल्फेट तयार होणार आहे. ते कसं असणार आहे, कलरलेस असणार आहे, ज्याच्यामध्ये कलर नाही असं. मग ही जी केमिकल रिॲक्शन आहे ती लिहायची कशी, तर ती अशा प्रकारे लिहितात. ॲक्वियस सोल्युशन ऑफ कॉपर सल्फेटचं ॲक्वियस सोल्युशन, ब्ल्यू सोल्युशन म्हणजे ॲक्वियस सोल्युशन, प्लस झिंक डस्ट आपण याच्यामध्ये ॲड केलेली आहे. मग हे जे दोन आहेत तर ते झालेले आहेत रिॲक्टंट्स. आणि या ठिकाणी आहे ॲक्वेसियस सोल्युशन ऑफ झिंक सल्फेटचं ॲक्वेसियस सोल्युशन, प्लस याच्यामध्ये आहे कॉपर. ओके, कलरलेस सोल्युशन तयार झालेलं आहे. आता हेच आपण सिम्बॉल्स वापरून कसं लिहिणार, तर या ठिकाणी अशा प्रकारे केमिकल फॉर्म्युला लिहिलेला आहे. सो केमिकल फॉर्म्युला आहे. आता हे जे आपण बघितलं तर हे वर्ड्समध्ये आहे, याच्यामध्ये केमिकल्सची नावं वापरलेली आहेत. जर नावं असतील तर दॅट इज वर्ड इक्वेशन. द सिम्पल वे ऑफ रिप्रेझेंटिंग अ केमिकल इक्वेशन इन वर्ड्स इज कॉल्ड अ वर्ड इक्वेशन. अ वर्ड इक्वेशन कॅन बी रिटन इन अ फर्दर कंडेन्स फॉर्म बाय युझिंग केमिकल फॉर्म्युला वापरून आपण तेच परत अशा प्रकारे लिहू शकतो, जसं की CuSO4 म्हणजे कॉपर सल्फेट प्लस Zn म्हणजेच झिंक डस्ट इज इक्वल टू ZnSO4 प्लस Cu. ZnSO4 म्हणजे काय आहे, झिंक सल्फेट प्लस Cu म्हणजे कॉपर.
आता या ठिकाणी ॲक्वियस सोल्युशन आहे. जर ॲक्वियस असेल तर आपण असं लिहिणार ZnSO4 आणि या ठिकाणी ब्रॅकेटमध्ये आपण AQ. ओके, AQ म्हणजे ते ॲक्वियस सोल्युशन आहे. त्याच्यानंतर द रिप्रेझेंटेशन ऑफ अ केमिकल रिॲक्शन इज अ कंडेन्स्ड फॉर्म युझिंग केमिकल फॉर्म्युला इज कॉल्ड ॲज द केमिकल इक्वेशन. आता आपण बघितलं होतं की हे जे सगळे केमिकल्स आहेत तर त्यांची नावं लिहून आपण एक इक्वेशन तयार केलं होतं ज्याला आपण वर्ड इक्वेशन म्हणतो. पण हेच त्यांची नावं न लिहिता त्यांचे सिम्बॉल्स घेऊन, जसं की कॉपरचं सिम्बॉल आहे Cu, झिंकचं सिम्बॉल आहे Zn, तर असे हे सगळे सिम्बॉल्स घेऊन जेव्हा आपण एखादं रिॲक्शन रिप्रेझेंट करतो तर त्याला आपण म्हणतो केमिकल रिॲक्शन. In the above equation, copper sulfate that is CuSO4 and zinc that is Zn are the reactants and they react with each other to form copper particles Cu and a solution of the colorless zinc sulfate that is ZnSO4 as the product having totally different properties. मग या ठिकाणी हे जे कॉपर सल्फेट आहे आणि हे जे झिंक आहे तर हे दोघं काय आहेत, रिॲक्टंट्स आहेत. ओके, आणि या ठिकाणी जे तयार झालेले आहेत दॅट इज झिंक सल्फेट आणि कॉपर तर ते आहेत प्रोडक्ट्स. मग रिॲक्टंट्सची जेव्हा एकमेकांसोबत रिॲक्शन झाली तेव्हा त्यापासून प्रोडक्ट तयार झालेला आहे. मग रिॲक्टंट्स आणि प्रोडक्ट्स यांच्या प्रॉपर्टीज ज्या असतात, केमिकल प्रॉपर्टीज ह्या वेगवेगळ्या असतात. म्हणजे यांच्या केमिकल प्रॉपर्टीज आणि यांच्या केमिकल प्रॉपर्टीज टोटली वेगवेगळ्या असणार आहेत. The ionic bond in the reaction CuSO4 breaks and the ionic bond in the product ZnSO4 is formed during the reaction. मग या रिॲक्शनमध्ये रिॲक्टर्समधले जे काही बॉन्ड्स आहेत, आयोनिक बॉन्ड्स आहेत ते ब्रेक होतात आणि प्रोडक्ट्समधले जे काही आयोनिक्स बॉन्ड आहेत ते नवीन बॉन्ड्स तयार होतात. म्हणजे या ठिकाणी CuSO4चे बॉन्ड्स ब्रेक झाले आणि ZnSO4चे नवीन बॉन्ड्स तयार झालेले आहेत. मग आता ही केमिकल इक्वेशन लिहायचं कसं, सो त्यासाठी आहे रायटिंग अ केमिकल इक्वेशन. कोणते कोणते रूल्स आपण फॉलो करायचे आहेत. लेट अस नाव सी द कन्व्हेन्शन फॉलोड वाईल रायटिंग अ केमिकल इक्वेशन. फर्स्ट आहे इन अ केमिकल इक्वेशनमध्ये द रिॲक्टंट्स आर रिटन ऑन द लेफ्ट हँड साईड वाईल द प्रोडक्ट्स ऑन द राईट हँड साईड. जेव्हा आपण केमिकल रिॲक्शन लिहित असतो तेव्हा रिॲक्टंट्स आपल्याला लेफ्ट हँड साईडला लिहायचे असतात आणि प्रोडक्ट्स आपल्याला राईट हँड साईडला लिहायचे असतात. ओके, आणि मध्ये असा ॲरो असतो. जसं की आपण याआधी एक्झाम्पल घेतलं होतं. सपोज की A आणि B हे या ठिकाणी आहेत रिॲक्टन्स आणि त्यापासून तयार झालेले आहेत प्रोडक्ट C+D. सो A आणि B जे रिॲक्टन्स आहेत तर ते आलेले आहेत लेफ्ट हँड साईडला. C आणि D जे प्रोडक्ट तयार झालेले आहेत तर ते आलेले आहेत राईट हँड साईडला. अँड ॲरो हेडिंग टुवर्ड्स द प्रोडक्ट इज ड्रॉन इन बिटवीन देम. आता या ठिकाणी आपण एक ॲरो काढला होता A+B C+D. सो हा जो ॲरो आहे, ओके, हा ॲरो आपण मध्ये काढतो दोघांच्या रिॲक्टन्स आणि प्रोडक्ट्सच्या मध्ये. द ॲरो इंडिकेट्स द डायरेक्शन ऑफ द रिॲक्शन. या ॲरोमुळे आपल्याला रिॲक्शनची डायरेक्शन कळून येते. इफ द रिॲक्टन्स ऑर प्रोडक्ट्स आर 2 or more दे आर लिंक्ड विथ अ साईन प्लस. मग या ठिकाणी आपण बघितलं की आपण A+B लिहिलं होतं. सो जर एकापेक्षा जास्त रिॲक्टन्स असतील तर त्या दोघांच्या मध्ये आपण प्लस साईन लिहितो. फॉर एक्झाम्पल इन द इक्वेशन 2 अ प्लस साईन इज ड्रॉन इन बिटवीन द रिॲक्टन्स CuSO4 अँड Zn. मग या ठिकाणी जर आपण रिॲक्शन 2 बघितली तर इथे 2 रिॲक्टन्स होते, CuSO4 प्लस झिंक Zn होतं. तर या ठिकाणी दोघांमध्ये पण प्लसचं साईन ॲड केलेलं आहे कारण 2 रिॲक्टंट्स आहेत त्याच्यामुळे. सिमिलरली अ प्लस साईन इज ड्रॉन इन बिटवीन द प्रोडक्ट्स ZnSO4 अँड Cu. मग या ठिकाणी पण प्रोडक्ट्स पण 2 तयार झालेले आहेत. मग झिंक सल्फेट आणि कॉपर यांच्यामध्ये पण या ठिकाणी प्लस साईन ॲड केलेला आहे. टू मेक द केमिकल इक्वेशन मोर इन्फॉर्मेटिव्ह द फिजिकल स्टेट्स ऑफ द रिॲक्टंट्स आर इंडिकेटेड इन द इक्वेशन. आणि हेच केमिकल इक्वेशन अजून इन्फॉर्मेटिव्ह करण्यासाठी त्या रिॲक्टंट्सबद्दल, त्या प्रोडक्ट्सबद्दल अजून इन्फॉर्मेशन देण्यासाठी ते कोणत्या फिजिकल स्टेटमध्ये आहेत, सॉलिडमध्ये आहेत, लिक्विडमध्ये आहेत, गॅसियसमध्ये आहेत, ॲक्वियसमध्ये आहेत, हे सगळं सांगण्यासाठी मग त्या ठिकाणी ते सगळं केमिकल इक्वेशनमध्ये दाखवलं जातं. मग ते दाखवताना त्याचे काही सिम्बॉल्स आहेत. कोणते आहेत तर त्याचे फिजिकल स्टेट कोणते आहेत, गॅसियस आहेत, लिक्विड आहे, सॉलिड स्टेट्स आहेत. ओके, मग जर गॅसियस असेल तर G वापरलं जातं, ब्रॅकेटमध्ये G लिहिलं जातो. जर लिक्विड असेल तर ब्रॅकेटमध्ये L लिहिलं जातं. जर सॉलिड असेल तर ब्रॅकेटमध्ये S लिहिलं जातं रेस्पेक्टिव्हली इन द ब्रॅकेट्स. मोर एव्हर इफ द प्रोडक्ट इज गॅसियस इन्स्टेड ऑफ G इट कॅन बी इंडिकेटेड बाय अन ॲरो पॉइंटिंग अपवर्ड्स.
जर एखादा प्रोडक्ट जो तयार झालेला आहे तर तो गॅसियस असेल, या ठिकाणी आपण आधी बघितलं की कार्बन डायऑक्साईड CO2 हा काय होता, गॅसियस होता. सो आपण या ठिकाणी असा ॲरो दाखवला होता. म्हणजे हा जो गॅसियस आहे तर या ठिकाणी असं खाली आपण जर आपण ॲरो नाही दाखवला तर इथे आपण असं G पण लिहू शकतो. पण G लिहिण्यापेक्षा जास्त करून मोस्टली आपण या ठिकाणी काय दाखवतो, ॲरो दाखवतो. ओके, ॲरो आहे तर समजून जायचं की तो कोणत्या स्टेटमध्ये आहे, गॅसियस स्टेटमध्ये आहे. इफ द प्रोडक्ट फॉर्म्ड इज इनसॉल्युबल सॉलिड इन द फॉर्म ऑफ अ प्रेसिपिटेट देन इन्स्टेड ऑफ एस इट कॅन बी इंडिकेटेड बाय ॲरो पॉइंटिंग डाऊनवर्ड्स. मग जर एखादं प्रोडक्ट आहे जो तयार झालेला आहे तो जर इनसॉल्युबल सॉलिड असेल किंवा प्रेसिपिटेट असेल, जो विरघळणारा नाही आहे असा सॉलिड असेल त्यालाच आपण प्रेसिपिटेट म्हणतो. तर त्या ठिकाणी एस लिहिण्याऐवजी, ब्रॅकेटमध्ये एस लिहिण्याऐवजी आपण तिथे ॲरो काढतो जो पॉइंटिंग डाऊनवर्ड्स आहे. ओके, पॉइंटिंग अपवर्ड्स गॅसियससाठी काढतो, पॉइंटिंग डाऊनवर्ड्स आपण काढतो प्रेसिपिटेटसाठी, इनसॉल्युबल सॉलिडसाठी. वेन रिॲक्टंट्स अँड प्रोडक्ट्स आर इन द फॉर्म ऑफ सोल्युशन इन वॉटर दे आर सेड टू बी प्रेझेंट इन ॲक्वियस सोल्युशन स्टेट. आणि जर रिॲक्टंट्स किंवा प्रोडक्ट्स जर वॉटर सोल्युशनमध्ये असतील, म्हणजे रिॲक्टंट्स किंवा प्रोडक्ट्सचं सोल्युशन हे जर वॉटरमध्ये असेल तर मग त्याला आपण ॲक्वियस सोल्युशन असं म्हणतो, ॲक्वियस स्टेटमध्ये म्हणतो. जसं की या ठिकाणी आपण कॉपर सल्फेट जे आहे तर ते ॲक्वियस सोल्युशन ऑफ कॉपर सल्फेट घेतलेलं आहे. म्हणजेच या ठिकाणी कॉपर सल्फेटचं सोल्युशन आणि कॉपर सल्फेटचं सोल्युशन आणि वॉटर मिक्स आहे. सो याला आपण लिहिणार ॲक्वियस सोल्युशन. म्हणजेच या ठिकाणी CuSO4 आणि इथे आपण ब्रॅकेटमध्ये AQ लिहिणार. ओके, या ठिकाणी पण आपल्याला लिहून दाखवलेलं आहे. CuSO4 ब्रॅकेटमध्ये AQ लिहिलं आहे. झिंक डस्ट सॉलिड असल्यामुळे ब्रॅकेटमध्ये S लिहिलेला आहे आणि या ठिकाणी ॲरो पॉइंटिंग टुवर्ड्स प्रोडक्ट्स आहे. ZnSO4 झिंक सल्फेट ॲक्वियस आहे, ॲक्वियस सोल्युशन आहे, प्लस कॉपर दॅट इज सॉलिड. सो देअरफॉर S लिहिलेला आहे. अशा पद्धतीने थर्ड इक्वेशन या ठिकाणी तयार झालेलं आहे. फोर्थ रूल आहे, when heat is to be given from outside to bring about a reaction it is indicated by the sign. या ठिकाणी छोटासा ट्रायंगल आहे ज्याला आपण डेल्टा म्हणतो. तर अशा प्रकारे जेव्हा हीट दिली जात असेल एखाद्या रिॲक्शनमध्ये, हीट जेव्हा दिली जात असेल तर त्याला ते हीट दाखवण्यासाठी आपण हे सिम्बॉल वापरतो. आणि हे सिम्बॉल कुठे दाखवायचं, तर ज्या ठिकाणी ॲरो आपण पॉईंट करतो तर त्या ॲरोच्या वरती आपण दाखवणार आहोत. For the example, reaction in which slaked lime is formed on heating limestone is written as follows. या ठिकाणी या रिॲक्शनमध्ये जेव्हा आपण लाईमस्टोनला हीट देणार तेव्हा त्यापासून स्लेक्ट लाईम तयार होणार आहे. ओके, म्हणजेच इथे स्लेक लाईम प्लस कार्बन डायऑक्साईड जो आहे गॅस तर तो लिबरेट होणार आहे. तर त्यासाठी आपण या ठिकाणी ॲरो दाखवलेला आहे जो पॉइंटिंग टुवर्ड्स अपवर्ड आहे. तर या ठिकाणी लाईमस्टोन आहे जे आहे CaCO3 सॉलिड स्टेटमध्ये आहे. त्याला जेव्हा आपण या ठिकाणी हीट देतो त्याच्यामुळे आपण हीटचा सिम्बॉल लिहिलेला आहे. आणि त्यापासून इथे स्लेक्ट लाईम CaO सॉलिडमध्ये आहे आणि त्याचबरोबर कार्बन डायऑक्साईड CO2 जो गॅसियस स्टेटमध्ये आहे. सिमिलरली द फॅक्ट that heat is released during the reaction between the aqueous solution of copper sulfate and zinc dust is indicated as follows. मग आपण जे रिॲक्शनवरती बघितलेली होती सेकंड रिॲक्शन त्याच्यामध्ये कॉपर सल्फेट प्लस झिंक, कॉपर सल्फेट ॲक्वियस सोल्युशन होतं, झिंक सॉलिड फॉर्ममध्ये होतं. त्याच्यानंतर झिंक सल्फेट ॲक्वियस फॉर्म प्लस कॉपर जे आहे तर ते सॉलिड फॉर्ममध्ये तयार झालं, प्रोडक्ट आहेत. त्याच्यानंतर त्याच्यामध्ये हीट पण मिळाली होती, या रिॲक्शनमधून हीट पण मिळाली होती. सो त्याच्यानंतर आपण प्लस हीट असं पण लिहिलेलं आहे. इट इज नेसेसरी टू फुलफिल सर्टन कंडिशन्स लाईक स्पेसिफिक टेम्परेचर, प्रेशर किंवा कॅटलाइज्ड एक्सेट्रा टू ब्रिंग अबाउट सम रिॲक्शन्स. काही रिॲक्शन्समध्ये आपल्याला हे पण मेन्शन करणं गरजेचं असतं की टेम्परेचर, प्रेशर, कॅटलाइज्ड वगैरे ती काही रिॲक्शनमध्ये मेन्शन करणं गरजेचं असतं. These conditions are indicated below or above the arrow indicating the direction of the reaction. आता ह्या ज्या काही रिॲक्शन्स आहेत जसे की आपण या ठिकाणी ज्याप्रमाणे हीट या ॲरोच्या वरती दाखवलं त्याचप्रमाणे हे सगळं आपल्याला ॲरोच्या वरती दाखवणं काही रिॲक्शन्समध्ये गरजेचं असतं. फॉर एक्झाम्पल द रिॲक्शन ऑफ अ व्हेजिटेबल ऑइल टेक्स प्लेस ॲट द टेम्परेचर ऑफ 60 डिग्री विथ हायड्रोजन गॅस इन प्रेशर ऑफ द Ni म्हणजेच निकेल कॅटलाइज्ड अँड इज रिटन ॲज फॉलोज. मग आता ही रिॲक्शन खालीलप्रमाणे लिहिली जाते. आता ही रिॲक्शन कशी लिहिली जाते ते आपण पाहूया. या ठिकाणी रिॲक्शन लिहिलेली आहे. रिॲक्शन आहे व्हेजिटेबल ऑइल लिक्विड फॉर्ममध्ये आहे, लिक्विड स्टेटमध्ये आहे. जेव्हा गॅसियस
हायड्रोजन गॅस जे आहे गॅसियस स्टेटमध्ये आहे. सो हायड्रोजन गॅसच्या संपर्कामध्ये येणार टेम्परेचर असणार आहे 60 डिग्री सेल्सिअस आणि त्याचबरोबर या रिॲक्शनमध्ये निकेल कॅटलाइस्ट पण भाग घेणार आहे. तर तेव्हा त्यापासून वनस्पती घी सॉलिड स्टेटमध्ये असणार आहे, तर ते प्रोडक्ट म्हणून फॉर्म होणार आहे. 6th कंडिशन आहे, 6th रूल आहे, स्पेशल इन्फॉर्मेशन और नेम्स ऑफ रिॲक्टन्ट्स और प्रोडक्ट्स आर रिटन बिलो देअर फॉर्म्युला. स्पेशल इन्फॉर्मेशन असेल किंवा रिॲक्टन्ट्स आणि प्रोडक्टची नावं जर असतील तर ते त्या फॉर्म्युल्याच्या खाली लिहिली जातात. जसं की कॉपर ऑन रिॲक्शन विथ कॉन्सन्ट्रेटेड नायट्रिक ॲसिड गिव्ज रेडिश कलर्ड पॉयझनस नायट्रोजन डायऑक्साईड गॅस. जेव्हा कॉपर जे सॉलिड स्टेटमध्ये आहे ते HNO3 म्हणजेच या ठिकाणी नायट्रिक ॲसिड जे आहे ते ॲक्वियस सोल्युशन आहे, त्याच्यासोबत कॉन्सन्ट्रेटेड आहे ते, त्याच्यामुळे ते कॉन्सन्ट्रेटेड खाली आपण स्पेशल इन्फॉर्मेशनमध्ये लिहू शकतो. ओके, तर त्यापासून प्रोडक्ट तयार झालेले आहेत. Cu इन ब्रॅकेट NO3 हे जे ॲक्वियस सोल्युशन आहे, त्याचबरोबर 2NO3 गॅसियस आहे, त्याचबरोबर 2H2O लिक्विड आहे. तर अशा प्रकारे हे प्रोडक्ट्स तयार झालेले आहेत. त्याच्यानंतर आता आहे हवेवर ऑन रिॲक्शन विथ डायल्यूट नायट्रिक ॲसिड. जर या ठिकाणी डायल्यूट नायट्रिक ॲसिड असेल तर त्यापासून प्रोडक्ट फॉर्म इज नायट्रिक ऑक्साईड गॅस. तर यापासून नायट्रिक ऑक्साईड गॅस तयार होणार आहे. म्हणजे या ठिकाणी काय आहे, कॉपरचे किती मॉलिक्युल्स आहेत, 3 मॉलिक्युल्स आहेत. कॉपर कोणत्या स्टेटमध्ये आहे, सॉलिड स्टेटमध्ये आहे. प्लस जे या ठिकाणी नायट्रिक ॲसिड आहे तर ते डायल्यूट नायट्रिक ॲसिड आहे, म्हणून आपण स्पेशल इन्फॉर्मेशनमध्ये डायल्यूट असं लिहू शकतो, कारण नायट्रिक ॲसिड डायल्यूट आहे. त्याच्यानंतर मग यापासून तयार काय होणार आहे, नायट्रिक ऑक्साईड गॅस. ओके, आता यानंतर पुन्हा इथे अजून एक एक्सपेरिमेंट सांगितलेला आहे. हा आपण पाहूया कोणता एक्सपेरिमेंट आहे. ट्राय दिस ॲपॅरेटस, टेस्ट ट्यूब, कोनिकल फ्लास्क, बॅलन्स एक्सेट्रा. काय घ्यायचं आहे आपल्याला, एक टेस्ट ट्यूब घ्यायची आहे, कोनिकल फ्लास्क आणि बॅलन्स म्हणजेच वेइंग मशीन घ्यायची आहे, वजन मशीन घ्यायची आहे. केमिकल्स आहेत सोडियम क्लोराईड आणि सिल्वर नायट्रेट, हे 2 केमिकल्स आपल्याला या एक्सपेरिमेंटसाठी घ्यायचे आहेत. प्रोसिजर आहे टेक सोडियम क्लोराईड सोल्युशन इन अ कोनिकल फ्लास्क अँड सिल्वर नायट्रेट सोल्युशन इन अ टेस्ट ट्यूब. तर या ठिकाणी जे कोनिकल फ्लास्क आहे, कोनिकल फ्लास्कमध्ये आपल्याला घ्यायचं आहे सोडियम क्लोराईड. या कोनिकल फ्लास्कमध्ये सोडियम क्लोराईड घ्यायचे आहे, जे या ठिकाणी दाखवलेलं आहे. आणि या टेस्ट ट्यूबमध्ये आपल्याला घ्यायचं आहे सिल्वर नायट्रेटचं सोल्युशन. ओके, टाय अ थ्रेड टू द टेस्ट ट्यूब अँड इन्सर्ट इट केअरफुली इन टू द कोनिकल फ्लास्क. मग या ठिकाणी हे जे टेस्ट ट्यूब आहे याला आपण एक थ्रेड धागा बांधायचा आहे आणि त्याला केअरफुली आपल्याला कोनिकल फ्लास्कमध्ये ठेवायचं आहे. मेक द कोनिकल फ्लास्क एअर टाईट बाय फिटिंग अ रबर चॉक. तर या ठिकाणी आपल्याला कोनिकल फ्लास्कमध्ये बाहेरची एअर एंटर करू नये, तर त्यासाठी ते कवर करायचं आहे. वे द कोनिकल फ्लास्क विथ द हेल्प ऑफ अ बॅलन्स. मग या ठिकाणी बॅलन्स मशीन, वेइंग मशीनच्या सहाय्याने आपल्याला त्याचं वेट किती आहे तर ते बघायचं आहे. तर या ठिकाणी आपल्याला वेट दाखवलेलं आहे, जे आहे 300.23 ग्राम. त्याच्यानंतर नाव टिल्ट द कोनिकल फ्लास्क अँड मिक्स द सोल्युशन प्रेझेंट इन द टेस्ट ट्यूब विथ द सोल्युशन इन द कोनिकल फ्लास्क. मग आता काय करायचं आहे आपल्याला, हे जे कोनिकल फ्लास्कमधलं सोल्युशन आहे जे सोडियम क्लोराईडचं आहे आणि टेस्ट ट्यूबमधलं सोल्युशन आहे जे सिल्वर नायट्रेटचं आहे, तर ते मिक्स करायचं आहे दोन्ही पण. म्हणजे जर हलवलं तर ते मिक्स होईल, टेस्ट ट्यूबमध्ये सोल्युशन बाहेर येईल आणि ते मिक्स होईल. त्याच्यानंतर वे द कोनिकल फ्लास्क अगेन. मग आता हे जे मिक्स झालेलं सोल्युशन आहे ते परत आपल्याला मशीनवर ठेवायचं आहे आणि त्याचं वेट आपल्याला परत बघायचं आहे किती येतं आहे. तर वेट परत किती आलेले आहे, 300.23 ग्राम हेच वेट आलेलं आहे. मग तुम्हाला काय चेंजेस या ठिकाणी पाहायला मिळाले. डीड एनी इन्सॉल्युबल सबस्टन्स फॉर्म. मग या ठिकाणी कोणतं इन्सॉल्युबल सबस्टन्स तयार झाला आहे का. वॉज देअर एनी चेंज इन द वेटमध्ये काही चेंज आहे का, तर वेटमध्ये काही चेंज नाही आहे, तेवढंच वेट राहिलेलं आहे. अ वर्ड इक्वेशन इज रिटन फॉर द अबो ॲक्टिव्हिटी. मग आता याचं वर्ड इक्वेशन कशाप्रकारे तयार होईल, सिल्वर नायट्रेट प्लस सोडियम क्लोराईड हे 2 काय आहेत या ठिकाणी रिॲक्टंट्स आहेत, प्रोडक्ट आहे सिल्वर क्लोराईड प्लस सोडियम नायट्रेट. हे झालं वर्ड इक्वेशन. मग केमिकल इक्वेशन आपण कशाप्रकारे लिहिणार, तर केमिकल इक्वेशन AgNO3 हे काय आहे, सिल्वर नायट्रेटचं फॉर्म्युला आहे, ॲक्वियस सोल्युशन आहे. त्याचबरोबर NaCl म्हणजेच सोडियम क्लोराईड ॲक्विशियस सोल्युशन आहे, इज इक्वल टू AgCl म्हणजेच काय या ठिकाणी आहे सिल्वर क्लोराईड. इथे व्हाईट कलर असल्यामुळे व्हाईट लिहिलेलं आहे. या ठिकाणी ते काय आहे, प्रेसिपिटेट आहे म्हणजे इनसॉल्युबल सॉलिड आहे. त्याच्यानंतर NaNO3 म्हणजे काय आहे, सोडियम नायट्रेट आहे जे ॲक्विशियस सोल्युशन आहे. तर हे दोघं काय झाले, प्रोडक्ट तयार झाले आणि हे दोघं काय झाले, रिॲक्टंट्स.
तर अशा प्रकारे ही रिॲक्शन आहे. त्याच्यानंतर सिल्वर नायट्रेट इज यूज्ड इन द वोटर्स लिंक. वोटिंगची जी इंक असते तर त्या इंकमध्ये सिल्वर नायट्रेट वापरलं जातं. म्हणजे जेव्हा आपण मतदान करायला जातो, आपण म्हणजे जे 18 इयर्सच्या वरती आहेत तर जेव्हा ते वोटिंग करायला जाणार तर तेव्हा त्यांच्या बोटांवरती जी इंक लावली जाते, जी शाई लावली जाते तर ती कशाची असते, सिल्वर नायट्रेटची असते. ओके. तर अशा प्रकारे या ठिकाणी आज आपण या पाठामध्ये बघितलेले आहेत टॉपिक्स, ते म्हणजे केमिकल रिॲक्शन आणि त्याचबरोबर रूल्स ऑफ रायटिंग केमिकल इक्वेशन. यानंतर आपण बघणार आहोत केमिकल इक्वेशन कशाप्रकारे बॅलन्स करायचं आणि केमिकल इक्वेशनचे टाईप्स कोणते आहेत. मित्रांनो, तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल ना तर नक्कीच व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. त्याचबरोबर यांसारखे नवनवीन व्हिडिओज पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशन बेल आयकॉनवर क्लिक करा. म्हणजेच मी जेव्हा यांसारखे नवनवीन व्हिडिओज अपलोड करेन तेव्हा तुम्हाला त्याचं नोटिफिकेशन मिळत राहील. मित्रांनो, असेच छान आणि मस्त व्हिडिओ या चॅनलवरती अवेलेबल आहेत. त्याचबरोबर 10th स्टँडर्डच्या सर्व विषयांचे व्हिडिओज देखील अवेलेबल आहेत आणि हे सगळे व्हिडिओज पाहण्यासाठी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये ज्या लिंक्स दिलेल्या आहेत त्यावर तुम्ही क्लिक करून हे सगळे व्हिडिओज पाहू शकता. चला तर मित्रांनो, आता या ठिकाणी आपण इथेच विश्रांती घेऊया. पुन्हा भेटूया नवीन पाठासोबत, नवीन व्हिडिओसोबत, नवीन टॉपिकसोबत. तोपर्यंत पाहत रहा एस क्लास एज्युकेशन बाय सुहानी, तेही सुहानी सूर्यवंशी या चॅनलवरती. So friends, thank you so much for watching this video. See you in next video.